नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती। आज आपण एक असा चमत्कार पाहणार आहोत ज्याने तुमचं मन प्रसन्न तर नक्कीच होईल आणि एक मनात ऊर्जा निर्माण होईल। तर आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी समर्थ। थांब, पुढे स्क्रोल करू नकोस, नाहीतर नंतर आयुष्यभर पश्चाताप करशील। आज जे तू ऐकणार आहेस ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे, कारण तुझा विजय का आता काही पावलांवर आहे, पण तूच थांबला आहेस। हा संकेत तू दुर्लक्ष केलास तर नशीब पुन्हा संधी देणार नाही। तुझ्या अश्रूंची किंमत आज तुला समजणार आहे। ज्यांनी तुला तोडलं त्यांचा शेवट आता जवळ आला आहे। भिवू नकोस, आज शक्ती तुझ्यात जागी होणार। ही वेळ साधली नाहीस तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही, कारण आज जे घडणार ते तुझ्या अश्रूंना हादरवेल, शत्रूंना हादरवेल। देवांचा संकेत आहे, फक्त लक्ष दे। अजूनही तुझ्या मनात शंका आहे तर मग ऐक आणि निर्णय घे। आता तुझा विजय जवळ आला आहे। प्रत्येक मोठ्या विजयाच्या आधी एक शेवटची परीक्षा येते। आज तू जिथे उभा आहेस तिथून पुढे फक्त दोन मार्ग आहेत, एक हरण्याचा आणि दुसरा इतिहास घडवण्याचा। तुझ्या डोळ्यातील अश्रू आता कमकुवतपणाचे नाही, ते शक्तीत बदलत आहे। ज्यांनी तुला रडवलं, ज्यांनी तुझा अपमान केला, त्यांना आता समजणार आहे की त्यांना कोणाशी पंगा घेतला आहे, कारण तू आता एकटा नाहीस आणि कधीच नव्हतास। स्वामींची शक्ती नेहमी तुझ्या पाठीशी उभी होती। जेव्हा सगळे सोडून गेले तेव्हा देखील स्वामी शक्ती तुझ्या सोबत होती आणि म्हणूनच तू अजून उभा आहेस। तुझ्यावर जे अन्याय झाले त्याचा हिशोब आज होणार। वेळ लागेल पण न्याय कधी चुकणार नाही। होय, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ आता मिळणार आहे। ज्यांनी तुला तोडलं, आता घाबरण्याची गरज नाही। भीती तुझी सर्वात मोठी शत्रू आहे। ज्या दिवशी तू भीतीवर विजय मिळवशील त्या दिवशी तू जगासमोर नतमस्तक होणार आहे। होय माझ्या लेकरा, ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, कारण जे काही तू सहन केला आहेस ते वाया जाणार नाही। प्रत्येक वेदना तुला मजबूत बनवत आहे आणि प्रत्येक संघर्ष तुला विजयाच्या जवळ नेत आहे। म्हणून उभा राहा, ताठ मान कर, कारण वेळ तुझी आहे। भिवू नकोस। कोणीतरी वरून म्हणते, मी तुझ्या पाठीशी आहे। सहमत असशील तर स्वामी शक्ती माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा चॅनल तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण पुढचे 30 सेकंद तुझे नशीब बदलून टाकणार आहे। तुझ्यासाठी एक गुप्त संदेश भगवंताने पाठवला आहे। हा शेवटचा इशारा आहे, त्यानंतर परत काहीच राहणार नाही। तुझ्या वेदनांचा बदला नशिबाने ठरवला आहे, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे, म्हणून आज निर्णय होणार आहे। होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्यावर जे काही घडलं ते अपघात नाही। प्रत्येक वेदना, प्रत्येक धोका ही सगळी तयारी होती तुला कमकुवत बनवण्यासाठी, नाही तर तुला स्ट्रॉंग बनवण्यासाठी। जे लोक शांत बसलेले त्यांना आता जाणवणार की काहीतरी बदलतंय। रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा काहीतरी तुझ्याशी बोलतं, एक आवाज जो सांगतो तू थांबू नकोस, अजून खूप काही बाकी आहे। तुझ्या डोळ्यातले अश्रू आता दुर्लभतेचे चिन्ह नाही, ते युद्धाचे इंधन आहे। प्रत्येक अश्रू एक वचन आहे की आता तू थांबणार नाहीस, तू झुकणार नाहीस। तुझा शत्रू हा बाहेर नाही, तो तुझ्या जवळच आहे। तो हसतो, बोलतो, पण मनात तुझ्या नाश करण्याची इच्छा ठेवतो। त्यानेच तुझ्यावर काळी नजर टाकली होती, तुझं आयुष्य अंधारात ढकलण्यासाठी। पण एक गोष्ट, तुझा शत्रू विसरला की तू एकटा नाहीस। अचानक तुझ्या मनात एक आवाज, तो आवाज आहे स्वामी समर्थ महाराजांचा। जर तुला तो आवाज ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझ्या पाठीशी असे तू टाईप कर। ज्या क्षणी तू स्वामींचं नाव घेतोस त्या क्षणी तुझ्या भोवती एक अदृश्य कवच तयार होतं। तुझ्या शत्रूची प्रत्येक वाईट योजना तिथेच थांबते, कारण दिव्य शक्तीसमोर काळी शक्ती टिकू शकत नाही। आता खेळ उलटणार आहे। आता स्वतःच्या कर्माची शिक्षा प्रत्येकालाच मिळणार आहे आणि तुझा प्रत्येक
हिशोबाचा अश्रूचा हिशोब आता होणार आहे, कारण तो हिशोब स्वामी स्वतः घेणार आहेत. आजची रात्र शेवटची आहे तुझ्या भीतीची, कारण उद्यापासून तुझ्या आयुष्यात एक प्रकाश असणार आहे. आणि तुझा शत्रू जो स्वतःच्या भीतीत जगणार, तो प्रत्येक क्षण रात्री 3 वाजता तुला पुन्हा जाग आली आणि तू घाबरू नकोस. डोळे बंद कर आणि फक्त एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ, कारण त्या नावात इतकी शक्ती आहे की कोणताही शत्रू तुझ्यासमोर टिकू शकत नाही. होय माझ्या लेकरा, बघ, जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. लोक तुझा वापर करत आहेत आणि तू त्यांना मदत करत आहेस. तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा गैरफायदा घेत आहे. म्हणून तू स्वतः निर्णय घे आणि बघ, तुला आता सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. लोक थेट तुला कंट्रोल करत नाही, तर ते तुझ्या भावनांवर खेळत असतात आणि तुला गिल्टी फील करायला लावतात. तुला चांगला माणूस बनवतात आणि मग तुझ्याकडून त्यांना हवं ते करून घेतात. तू त्यांना नाही म्हणू शकत नाहीस, कारण तुला भीती वाटते ते सोडून जातील किंवा काय म्हणतील. आणि हीच तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे. ज्यावेळी तू स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त खुश ठेवायला लागशील, त्या क्षणी तू स्वतःला हरवायला लागशील. म्हणून बाळा, बघ, तू नाही म्हणायला शिक. स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी दे आणि बघ, तू शेवटी वाईट नाहीस. तू स्वतःसाठी उभा राहतो आहेस. जो स्वतःसाठी उभा राहत नाही त्याचा वापर केला जातो. सहमत आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू शेअर कर. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नकोस. आणि आणखी काही नवीन पाहण्यास उत्सुक असाल तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.